खोपोली शहराच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उबाठा गट, शेकाप मित्र पक्ष, परिवर्तन विकास आघाडीतर्फे खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पद उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून नामांकन अर्ज भरण्यासाठी मोठा जल्लोष आतिषबाजी करण्यात आली। खोपोली शहराच्या विकासाची नवी दिशा, नवा निर्धार आणि नवा विश्वास घेऊन मोठ्या संख्येने यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांच्या उपस्थित या उमेदवारांचे नामांकन प्रक्रियेला पार पाडण्यात आले। खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आज आम्ही उमेदवारी अर्ज परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून भरलेला आहे। परिवर्तन विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष अशी आमची आघाडी आहे। आणि त्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही अध्यक्षपदाचा उमेदवार असेल आणि 31 नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज असतील ते आम्ही आज दाखल केले आहेत। अगदी उत्साहात आनंदात आम्ही आमचा अर्ज आम्हाला विश्वास आहे खोपोलीकरांच्या खोपोलीच्या जनतेचा तुमच्यावर असलेला विश्वास आणि तो विश्वास आम्ही सार्थ ठरवण्यासाठी या नगर परिषदेवर नक्कीच आमचा परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फडकवण्याशिवाय आम्ही शांत बसणार। परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून त्यामध्ये जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि उबाठा, अशा 3 पक्षांची परिवर्तन विकास आघाडी या मार्फत आम्ही आज अर्ज भरलेले आहेत। त्यामुळे आम्हाला निश्चितच समाधानकारक वाटा आमच्या वाट्याला आलेला आहे। आज शेतकरी कामगार पक्षाचे जे उमेदवार अर्ज भरणार होते त्या सगळ्यांनी आज त्यांचे अर्ज भरलेले आहेत। खोपोलीच्या विकासासाठी निश्चितच जो खोपोलीचा विकास खुंटलेला आहे किंवा ज्या काही गोष्टी अपुऱ्या राहिलेल्या आहेत त्यामध्ये खोपोलीकरांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी परिवर्तन आघाडी काम करेल। सुनील पाटील हे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून आज या ठिकाणी त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या सोबत निश्चित खंबीर आहोत। 31 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील पाटील म्हणजे असा विश्वास आजच्या या निमित्तानं मला वाटतोय।